नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आकाश गोट फार्म. मित्रांनो, शेळीपालन या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त अडचणी कोणत्या प्रकारच्या येतात आज मी तुम्हाला ते सांगणार आहे बरं का. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात जास्त आढळणारी अडचण. तर मित्रांनो, शेळीपालन तर आपण करतो, पण शेळीपालन मध्ये जे आपले पिल्ल नियोजन आहे ना, पिल्लाचं नियोजन, त्या नियोजनामध्ये सतत अडचण येणारी म्हणजे लूज मोशन, संडास. तुम्ही बघू शकता आता ही बॅच आहे, या बॅचला म्हणजे खाद्यपदार्थामध्ये कोणत्याच प्रकारची कमी नाही आणि व्यवस्थापन चांगली आहे, तरीही त्यांना जास्तीत जास्त लूज मोशनचा प्रॉब्लेम आढळून येतोय. तर हे काही असं नवीन प्रॉब्लेम नाही बरं का, हे सतत शेळीपालन मध्ये येणारी अडचण आहे. तर आता याच्यावर कशी मात द्यायची, याच्यावर उपचार कसा करायचा, याचं नियोजन कसं करायचं, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आता हे पिल्ल आहे 1.5 महिन्याचे. तर पिल्ल जेव्हा डिलिव्हरी होती ना बकरीची, त्याच्यानंतर 20 दिवसानंतर पिल्लाची पहिली डिवॉर्मिंग करायची बरं का. 20 दिवसानंतर पहिली डिवॉर्मिंग करायची आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर अजून दुसरी डिवॉर्मिंग करायची. आता हे 1.5 महिन्याची पिल्ल आहे, 20 दिवसावर त्यांची डिवॉर्मिंग झालेली होती आणि ती आता 1.5 महिन्याची झालेली आहे. आता सगळ्या पिल्लाला तर म्हणजे नवीन शेळी पालकांना माहिती नसते, तर त्या कारणानं ते तुम्ही पिल्लू बघू शकता मित्रांनो. याच्यातून मिनिमम 5 ते 6 पिल्लाला लूज मोशन झालेलं आहे. काल रात्री नव्हता, आज अचानक बघा सगळ्या पिल्लाला लूज मोशन आढळून येत आहे. लूज मोशन म्हणजे पोटात झालेले जंतामुळं. तर ते जंतनाशक औषध आणायचं आणि त्यांचं म्हणजे त्यांना द्यायचं. त्याच्यानंतर आपण जे टॅबलेट वगैरे देतो ना लूज मोशनचे, ते त्याच्यानंतर द्यायचे बरं का. तर डिवॉर्मिंग आपण आज त्यांची करणार आहे. 1.5 महिने झालेले आहे पिल्लांना आणि डिवॉर्मिंग साठी आपण यूज करतो, आपण अल्बोमार म्हणून आहे, अल्बेंडाझोल ओरल सिरप. तर असे भरपूरसे मार्केटमध्ये मेडिकलमध्ये सिरप्स वगैरे भेटतात. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं औषध वापरू शकता, काही टेन्शन नसतं. वेगवेगळ्या डिवॉर्मिंगच्या टायमाला वेगवेगळे सिरप वापरायचे, समजा एकच कंटिन्यू वापरायचं नाही, कारण रिझल्ट भेटत नाही बरं का. तर आता हे 1.5 महिन्याचे पिल्ल आहे, यांना पर हेड आपण 2 ml सिरप देणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि लूज मोशन जे आहे ना, एखाद्या पिल्लाला जर अचानक मध्ये लूज मोशन लागलं तर टॅबलेट वगैरे देऊन बघायचं, पण शेड्यूलच्या हिशोबानं, वेळापत्रकच्या हिशोबानं पिल्लांचे नियोजन वगैरे, शेळ्यांचं नियोजन वगैरे ठेवायचं. तर आता आपण यांना डिवॉर्मिंग यांची करणारच होतो, पण कालपासून जरा लूज मोशनचं जास्त आढळायला लागलं. आता बघू शकता मित्रांनो, एका पिल्लूला आपण 2 ml औषध देणार आहे. हे पिल्लू आणि हे बघा. आणि डिवॉर्मिंग केल्यानंतर 2 तास, मिनिमम 2 तास त्यांना चारा वगैरे द्यायचा नाही. आता त्यांना सगळे दूध पाजलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याची डिवॉर्मिंग करत आहोत, पण 2 तास मिनिमम तरी त्यांना चारा वगैरे द्यायचा नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू चारा वगैरे देऊ शकता, काही अडचण नाही. आणि मित्रांनो, डिवॉर्मिंग झाल्यानंतर ज्या दिवशी आपण डिवॉर्मिंग करतो तो दिवस सोडून त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून लिव्हर टॉनिक, प्रोटॉन वगैरे जे असतं ना, ते त्यांना कंटिन्यू 5 ते 10 दिवस तुम्ही चालू करायचंय, जेणे की त्यांचा लिव्हर वगैरे स्ट्रॉंग होतो आणि बॉडी म्हणजे वेट गेन मध्ये त्यांना, आणि मेन लिव्हर आपल्या डिवॉर्मिंग नंतर लिव्हरवरच जास्त असर पडतो बरं का. तर लिव्हर टॉनिक देणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आकाश गोट फार्मला, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.